बरं झालं ताई, मग मी आत्ता आलो. म्हणजे तू आत्ता नको ना सांगूस बाबांना, आत्ता काही नको बोलूस त्यांच्याशी. अरे का पण? अगं बाबांना नाही आवडणार. पण म्हणजे झालंय काय? काही झालं नाहीये ताई, पण तुला माहिती आहे ना, आई ऍक्सेप्ट नाही करणार सुनीताला. आणि बाबांचं काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे पिंट्या नेमकं काय झालंय नीट सांगशील का? काही झालं नाहीये, पण नाही आवडणार बाबांना. असं काय वाटतंय तुला? काल मी बोलताना ऐकलंय त्यांना. काय बोलताना? आई बाबा बोलत होते तेव्हा ऐकलं मी. अरे हो, पण ऐकलंच काय? बाबा म्हणत होते हा सगळा थिल्लरपणा आहे, आणि पिंट्यानं जर असं काही केलं असेल तर मी अजून त्याला ओळखलंच नाहीये. एक मिनिट पिंट्या, तू काय बोलतोयस आम्हाला काही धड कळत नाहीये. जरा नीट सांगशील का काय बोलत होते? हे बघा भाऊजी, खरं तर मलाही काही कळत नाहीये. म्हणजे पण ताई, तू आत्ता त्यांना नको सांगूस, त्यांना नाही आवडणार. प्लीज ऐक ना माझं, प्लीज. हे बघ, मी सगळं ऐकेन तुझं, पण तू मला आधी सांग, आई बाबा काय बोलत होते? मला सगळं नीट सांग बघू. आणि त्यांच्या बोलण्याचा आणि मी जाऊन त्यांच्याशी जे काही बोलणार आहे त्याचा संबंध काय आहे? ताई, ऍक्च्युली काल सुनीता आणि मी एकत्र होतो. अगं आमचा टाइमपास सुरू होता आणि मी इयरफोन्स लावले होते. मला फोन आला, मी फोन उचलला. आता मला काय माहित, आईचा फोन होता. नेमकं त्याच वेळेला सुनीता हसत होती आणि तिचं हसणं ऐकलं आईने. अरे पिंट्या, तू कधी आलास? आत्ता चालू. चहा घेशील? नाही नको. बरं मग नाश्ता करून जा. नाही आई, खरंच नको, करून आलोय मी नाश्ता. जान्हवी, तुझं काय? तू करशील ना नाश्ता? काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम काही नाहीये. पिंट्याला काही महत्वाचे मेल्स दाखवायचे आहेत म्हणून आम्ही माझ्या खोलीत बसतो. हा पिंट्या, जान्हवी, थोडी कोथिंबीर निवडून देशील बसल्या बसल्या? अगं ती पण लागणार आहे आम्हाला. बरं ठीक आहे. आई, मी देते तुम्हाला निवडून. अगं नको, माझं दिवसभर चालूच राहील. तुम्ही तुमची कामं करा. जा ना, वर बसा. वर चहा पाठव करे? नाही, लागला तर मी सांगेन ना. बर, जा मग बसा. बसा. हा, सर आवता मी. ताई, पिंट्या गेला का ग? नाही, श्रीच्या खोलीत गेले तिघं. अगं बाई, हो का? ताई, काहीतरी टेन्शन आहे असं वाटतंय का? कसा चेहरा पडल्यासारखा दिसत होता नाही त्याचा? हो, टेन्स्ड वाटतोय तो. वाळल्यासारखाही वाटतोय नाही? लग्नाबद्दल असेल बहुतेक काहीतरी. बापरे ताई, त्याच्या टेन्शनमुळे जान्हवीच्या बाळावर काही वाईट परिणाम नाही ना व्हायचा ग? वहिनी, नाश्त्याला काय केलंस? इडली सांबार केलाय. काय झालं? काही टेन्शन आहे का? मगाशी जेव्हा तू असं म्हणालीस ना की तुझे बाबा आईजी सारखेच समंजस आहेत, तेव्हाच खरं पोटात गोळा आला होता. ही जुनी माणसं जितकी समंजस असतात ना, तितकीच तत्वनिष्ठ असतात. स्वतःची तत्व कधीही सोडत नाहीत ही माणसं. स्वतः आदर्शानं वागतात आणि दुसऱ्याकडूनही आदर्शानं वागण्याची अपेक्षा ठेवतात.
त्यांची तत्व आदर्श आपण बदलणं फार अवघड असतं. अनेकदा ना आपल्यालाच त्यांच्यासमोर मोड व्हावं लागतं, पण ती माणसं बदलत नाहीत. बाबांना जर सुनीताबद्दल कळलं ना, नाही सहन होणार त्यांना. खूप मोठा धक्का बसेल त्यांना ना. मी खूप थिल्लर उथळ स्वभावाचा वाटेल. मला मुलगा सुद्धा नाही मानणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, ते घर सोडून निघून जाते.